शिमगाडे. गोंधळ झालाय सगळा गोंधळ. काय तुला माहित होतं ना? तुला सांगतेच नव्हतं आम्हाला वेळेवर. मला नाही आवडला आदित्य. दादा अरे चित्राच्या पर्सनल लाईफ मधली गोष्ट तिच्या परमिशन शिवाय कशी सांगणार मी? अरे कशी सांगणार म्हणजे काय आदित्य? ती आपल्या घरात राहते ना. ती बरं झालं तुम्ही दोघेही आहात ते. काय रे, काय झालं? अण्णा काकांना फोन करतोय मी. पण काय सांगणारच काय त्यांना? जे घडलं ते सगळं सांगणार. आय थिंक ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आणि आपण का लपवायचं जर का आपल्याला सगळं समजले तर? हा हॅलो अण्णा काका. हो मी सतीश बोलतोय. हो हो हो. हा ऍक्च्युली अण्णा काका आज जो दाखवण्याचा कार्यक्रम होता तो झालाच नाही. हा ऐका ना अण्णा काका. म्हणजे तो मनोज इथे आला होता. नाही अण्णा काका तुम्ही ऐकून घ्या. नाही ऐकून घ्या ना अण्णा काका. अहो नाही काका माझी कशाला हरकत असेल. घर तुमचंच आहे. हो पण मी काय म्हणतोय काका. बर 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 ठीक आहे. काही येत आहेत की काय? झालं. मनोज इथे आला होता म्हटल्यावर पुढचं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही. ते आल्यावर काय होणार आहे माहित नाही. काय रे, तू कुठे चाललास? मी आलोच. मेघना चित्राचे अण्णा येत आहेत. ही गोष्ट कळल्यावर ते येतील असंच वाटत होतं. त्यांच्या येण्याचं काही नाही ग, ते येणारच. थोडा वेळ मिळाला असताना तर त्या दोघांना स्थिरस्थावर करायला जरा मदत झाली असती. स्थिरस्थावर म्हणजे आपण त्यांचं लग्न थोडीच लावून देणार होतो. तू एकदम टोक का गाठतेस? अगं स्थिरस्थावर म्हणजे तो उद्या इंटरव्ह्यू साठी चाललाय ना. त्या जॉबचं जर काही नक्की झालं अण्णा यायच्या आधी तर त्यांना सांगता येईल ना की मुलाला प्रॉपर नोकरी आहे. तो चित्राची जबाबदारी घेऊ शकतो. नोकरी मिळाली म्हणजे झालं का? नोकरी मिळाली म्हणजे जबाबदारी घेऊ शकतो असा अर्थ होतो त्याचा. का नाही होत का? आणि स्वभावाचं काय? काय स्वभावाचं काय? मेघना प्रत्येकाच्या स्वभावात काही ना काहीतरी खोट असतेच. सर्व गुणसंपन्न कोणीच नाहीये. नसतंच. पण समोरच्याची पर्वा तर पाहिजे. आता बाहेर पाहायला हवं होतंस तू. चित्राचे दंड इतके गच्च धरले होते त्यांनी आणि इतक्या जोरात सोडले नंतर की तोलच गेला असता तिचा. का? ती पैसे देत होती त्याला. हा फोन पण परत दिलाय त्याने. जरा जास्त स्वाभिमानी दिसतोय. की हट्टी. तू प्लीज घाई करू नकोस आदित्य सपोर्ट करण्याची. घरातले आहेतच आणि चित्राचे अण्णा येत आहेत हे बरंच आहे एक परी. शेवटी डिसिजन त्यांनी घ्यायचंय. मला वाटतं डिसिजन चित्राने घ्यायला हवाय. काय मग आज काय प्रोग्राम? अरे आज साक्षी आणि पल्लवच्या शाळेत पालक सभा आहे आणि अर्चुताईंच्या पायामुळे मयूची पण पालक सभा. अरे वा. होय. इतकी पण प्रॅक्टिस नको करूस. आदित्य तर थोडक्यात काय तू एक पालक झालीस. हो. आणि पालकाची भाजी मला आवडत नाही. आणि मला हे असे वाईट जोक्स आणि हा तर फारच वाईट होता आदित्य. हो का? हो. जाऊ दे. नाही काय तुला हसवायला असे वाईट जोक्सच बरे पडतात कधी कधी. हा काय काय नाही कळलं ना?
नाही. मेघना तू जरा क्रॅक आहेस का? मी क्रॅक बरं ठीक आहे, तशीच वागणार आहे आता. सॉरी 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 सॉरी, जाहीर माघार. तर थोडक्यात काय, तू आज त्या पालक सभेला चाललीस. आदित्य, काय हे काय, तू अजून तयार नाही झालीस नाही, मी तेच विचारायला आले होते की मी आज ऑफिसला येऊ का नको. का? आज अण्णा येणार आहेत ना. हे बघ अगं, ही शाळा नाहीये, जॉब आहे, जॉब. आणि प्रोबेशन पिरियड चालू आहे ना तुझा. रजा बिजा काही नाही, जा पटकन तयार हो. असं पण असतं का? अगं जा पटकन तयार हो. कमाल आहे. ए माई, कंटाळा आलाय ग. हो बाळा. इतके दिवस झोपून होते, आता परत. हे काय, तू ऑफिसला निघालास? अरे जानकी येणार आहे ना आता. अगं माई त्यासाठी म्हणजे? ऍज इफ मी ऑफिसला चाललोय. ओ अर्चू, तू काय तोंड वाकडं करून बसलेस? ए माई, आता ह्याला अर्चू, मी काय म्हणतोय सगळं लक्षात आहे ना तुझ्या? घरातली ऍक्टिव्ह मेंबर आहेस तू. आपण खूप मेहनतीने प्लॅन केलाय. मला जर का तोंड घशी पाडलंस तर दुसरं तंगड पण तोडून ठेवीन मी, असंच कळलं? कशी हे, तुम्ही त्यांच्या समोर असं भांडू नका हा. हिला सांग मी आले ते, कळलं ना? हाय. या कशात माई? एकदम मस्त. आणि तुझं गोवा कसं आहे? एकदम मस्त, सुशेगात. वा, बस 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 बस. हा माझा भाऊ आहे मोठा, निरंजन. दुबईहून आलाय आत्ताच. ओ, खूप वर्षांनी भेटतोय आम्ही. तुला माहितीये, तो म्हणाला की मुंबईला माझं काम आहे. मी म्हटलं मग मी येणारच शॉपिंग करायला. वाव, शॉपिंगला? अगं माझा पाय ठीक असता ना तर मी चालले असते शॉपिंगला. मला आई गो. का ग, काय झालं? त्याला शॉपिंग केलेलं आवडत नाही. काय? तुम्हाला शॉपिंग नाही आवडत? आय मीन, तुम्हाला शॉपिंग नाही आवडत? नाही म्हणजे हे हा, जानकी करते ना तसं उगाच केलेलं शॉपिंग आवडत नाही मला. क्रिमिनल वेस्ट आहे. खरं तर ना, जेवढं आपल्याला हवं तेवढीच गोष्ट घ्यावी. सगळं कसं प्लॅन करायला पाहिजे. करेक्ट आहे. मग आता तुम्हीच सांगा मला. मला ना आता धावण्याची, हसण्याची, गाण्याची, खूप मजा मस्ती करण्याची, आदित्य बरोबर मारामारी करण्याची. करेक्ट, या सगळ्याचीच गरज आहे आता. मग आता तुम्ही सांगा कसा प्लॅन करायचा मी? हा, सांगाल तुम्ही? अगं अहो जाऊ काय करतेस त्याला? म्हणजे तो वयाने खूप मोठा आहे, पण तरी अरे तुरे केलं तरी चालेल. अच्छा, काय आहे ना, जगाची काळजी करतो तो, म्हणून चेहरा एवढा गंभीर आहे त्याचा. पण माझी खूप काळजी घेतो. हो, बघ बघ आदित्य, शिक जरा काहीतरी त्यांच्याकडून. ते बघ त्यांच्या बहिणीची कशी काळजी घेतात. नाही तर तू. ए, मी घेतो जो तुझी काळजी. अख्ख्या वाडीला माहितीये तू त्रास. तोंड बंद. त्यांच्या समोर काय म्हणते? बघितलं बघितलं. अगं नाही ना. नाही, भाजलं नाही, पण मला ते ट्रॅव्हल कंपनीमध्ये जायचंय. मी असं कसं आवडत. चेंज करा ना पटकन. काय पॅन्ट कुठे? माझ्या रूम मध्ये. माझ्याकडे पॅन्ट नाहीये. माझ्याकडे जीन्स आहे ना. आपण मी जीन्स घालत नाही. ओपन पॅन्ट मी वापरत नाही, आणि तुम्हाला चेंज तर करावं लागेल. नाही नाही, कसं काय आहे, माझ्याकडे चुकीच्या साईजच्या 2 जीन्स आणल्या गेल्यात. तुम्हाला होतील परफेक्ट. नाही, मी दुसऱ्याची पॅन्ट घालत नाही आणि जीन्स तर अजिबात काय तर करून अरे बघा. मस्त आहे आयडिया आदित्य. घेऊन हो जा, हो घेऊन हो. जा. चला चला चला. जानकी, वाह मेघना, चहा एकदम करेक्ट सांडवलास हा तू. बरं मला आता सांगा, पॅन्टचं झालं, शर्टाचं काय करायचं? टेन्शन नको घेऊ, जमेल जमेल. शर्टचं सुद्धा जमेल. मला खात्री होती की तुम्ही सगळे मला नक्की मदत कराल. खूप घट्ट होतीये आणि अरे वा, छान छान. काय मस्त वाटतंय. परफेक्ट फिटिंग एकदम, है ना? नाही हो, फारच घट्ट होतीये आणि फाटली पण आहे ही पॅन्ट मध्ये मध्ये. हे बघ ना.
खूप अनकम्फर्टेबल होत आहे मला ह्या शर्टावर ही पॅन्ट. नाही त्याचं काय आहे माहितीये का, या जीन्सला हा शर्ट मॅच करत नाहीये ना, म्हणून तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतंय. हा मी म्हणून पॅन्ट आपण टी शर्ट ट्राय करूया. नाही मी टी शर्ट कधीच घालत नाही पण काय माझ्याकडे चुकीच्या साईजचं टी शर्ट पण आहे. अगं तू जानकी काय रे तुला? अरे काय तुम्ही कळलं कसं सुचतं मला ते. अरे हुशार आहे मी. हा पण मूळ प्लॅन कोणाचा आहे? जानकी आणि आदित्याचा, कळलं ना? पण मी सुद्धा स्टेप बाय स्टेप मदत करतेय ना त्यांना. या ना. वा वा वा, छान दिसतेस की रे. कधीच असं घातलं नाही. हे मला जीन्स आणि टी शर्ट अजिबातच सवय नाही हो. काहीतरी वेगळाच माणूस झाल्यासारखं वाटतंय. मग चांगलंय ना, माणसानं बदलावं. माझं तर म्हणणं रोज बदलावं. आदित्य, अरे तो कोट आण ना. चुकीच्या मापाचं कोट पण आहे माझ्याकडे. हा जा 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 पण. आलोच. हे बघ, सूर्य कसा रोज उगवतो की नाही, पण रोज नव्याने उगवतो की नाही तो आपल्यासाठी. मग तसाच आहे हा बदल. घाल 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 घाल. दे 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 दे. मस्त मस्त. नाही हात घाल. अगं अरे वा, मस्त मस्त. आहा, एक मिनिट हा, तुमच्या मापाचं काहीतरी आहे माझ्याकडे. किती गोड दिसतोय. आता ना तुम्ही असं नाही म्हणावं असं वाटत, आता तू असंच म्हणावं असं वाटतं. कसला हँडसम दिसतोयस तू. तुम्हाला सगळ्यांना भेटून ना खरंच खूप छान वाटलं. खूप गोड आहात तुम्ही. आणि थँक्यू सो मच. माझ्या या अरसिक भावाला कसं बदलायचं ना मला खरंच सुचत नव्हतं. मग मी आदित्याला फोन केला काल आणि आम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन केला. पण तो फक्त तुमच्यामुळे सक्सेसफुल होऊ शकला. सो थँक्यू. हा सगळा तुझा प्लॅन होता? माझा एकटीचा नाही, आमच्या सगळ्यांचा. येस. तू ऍलिसला भेटायला त्या कपड्यात जाणार होतास का? बरं चला आम्ही निघतो, आम्हाला उशीर होतोय. ॲलिस बरोबरच्या प्रवासासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके बाय. ए थांबा थांबा थांबा, त्याआधी एक सेल्फी काढूया ना. हो, चला 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 चला, काढा काढा काढा. आहा. सावकाश सावकाश बस मागे. हा बसलीस. हो हो. झालं ना आज भरपूर हसून खिदळून. हो. आता शांत बसायचं. झाले का असं की आपापल्या ठिकाणी रवाना? हो झाले. काय ग बाई ती जानकी, अगदी आपल्या अर्चूचा नमुना होती नाही? हो, गडबड गडबड बडबड बडबड. काय ग, पण काही खाल्लंच नाही हो त्यांनी. अगं तिचं लगेच फ्लाईट होतं गोव्याचं. काय ग बाई, नुसती धावपळ धावपळ असते या लोकांची. बरं चित्रा वेळेत उतरली का खाली? नाही, तिच्यामुळे आदित्यला उशीर नको व्हायला ऑफिसला जायला. नाही नाही, आली वेळेत आली. आज बघूया बाई आता काय होतंय ते. अण्णा येणार आहेत ना? हो ग. ए पण तुम्ही दोघींनी मला बोलवलं का नाही खाली? मला मनोजला बघायचं होतं ना. त्यात काय बघायचंय ग? भैया म्हणजे बघायला नको? अगं या चित्राला मी इतके दिवस विचारत होते की ग बाई तुझा काही अफेअर आहे का, अफेअर आहे का, कोणी मुलगा आवडतोय का तुला तर सांग. पण पठ्ठीने गळ्याशी येईपर्यंत काहीही सांगितलं नाही. कसं सांगेल ग? अण्णांचा विरोध आहे ना. आता आज अण्णा येतील ना, तेव्हाच खरं काय ते कळेल. पण तुम्हाला दोघींना कसा वाटला ग तो मनोज? मला तरी बाई तो प्रामाणिक वाटला हो. नाही, आणि चित्रावर त्याचं मनापासून प्रेम आहे एवढं मात्र मला जाणवलं. मेघना, तुझं काय मत आहे यावर? म्हणजे चित्रावर त्याचं प्रेम आहे नक्कीच, पण स्वभाव थोडा तऱ्हेवाईक आहे की काय असं वाटलं. म्हणजे एक असतं ना,
दोघांची लय, दोघांचा ताल सुरात आहे असं जाणवतं. तसं नाही वाटलं माई. कुठेतरी सम चुकतीये असं फिलिंग येत होतं. पण प्रत्येकाला वेगळं वाटूच शकतं ना. आता अण्णांनाच निर्णय घ्यायचा काय ते. आपण फक्त आपलं मत व्यक्त करू शकतो, बाकी आपण काहीच करू शकत नाही. बघूया काय होतं ते. चलो. आता ऑफिसमध्ये गेल्यावर कामाचा विचार करायचा, पर्सनल लाईफला कुलूप. काय मला भीती वाटते रे आदित्य. कसली? अण्णा जर इथे आले ना तर ते मला घेऊन जातील. आणि पहिली गोष्ट म्हणजे तू आता एकटी नाही, मी तर आहेच तुझ्या पाठीशी. पण आता देसाईंच्या ट्रेडिशन प्रमाणे या विषयावर चर्चेचे 3-4 तरी राऊंड्स होते. त्यामुळे अण्णा आता तुला तडकाफडकी नाही नेऊ शकत. आणि दुसरी गोष्ट, मनोज आता मुंबईतच आहे, तुला भेटलाय, आम्हाला भेटलाय. सो सिच्युएशन इज व्हेरी मच इन अवर हँड. काय किती छान समजावलंस रे आदित्य. हलकं वाटतंय आता मला. अरे मग काय, मी आहेच तसा. पण चित्रा, फक्त एकच गोष्ट सांग मला, मनोजवर तुझा पूर्ण विश्वास आहे ना? नाही म्हणजे त्याचं कालचं फ्रस्ट्रेशन कळत होतं मला. पण चित्राचं दुसऱ्याच मुलाशी लग्न लावून द्या असं जर तो अण्णांसमोर म्हणाला तर कठीण जाईल ना आपल्याला. नाही म्हणणार. मागचा महिनाभर खूप अपसेट होता रे तो. माणसाची लायकी असूनही पैशांची अशी तंगी असली ना की चिडचिडा होतोच माणूस. माझा जीव नुसता कासावीस होतो त्याचा हा त्रास बघून. आणि आदित्य, तो कितीही काही म्हणाला ना की हिचं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न लावून द्या वगैरे, तरी मला माहितीये त्याचं माझ्यावर खूप प्रेम. That's the reason I am supporting you. थँक्यू आदित्य. You're welcome, madam. So, all sorted? येस सर. चला मग आता काम करूया. मेघना, हा, जरा घोडवर चहा ठेवतेस का ग? हो हो टाकते नाना. माई, तुम्ही घेणार चहा? अगदी थोडासा. नानासाहेब, या या अण्णा या, आम्ही वाटच पाहतो. या द्या पिशवी. या. या या या. नानासाहेब, मला माफ करा, मी तुमचा गुन्हेगार आहे. नाही हो, असं काही नाही आहे ना. तुम्ही आधी बसा, बरं बसा बसा. हो सतीशचा नको. सतीशचा फोन आल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत जीवाला चैन नव्हता. हो नानासाहेब, ह्या पोरीनं तोंड घाशी पाडलं मला. हे मनोज प्रकरण संपलं असं समजून मी तिला इथे पाठवलं. बरं, त्या बाबतीत तिला बजावलंही होतं, म्हणून ही गोष्ट मी सतीशलाही सांगितली नाही. अण्णा, तुम्ही असं नका बोलू. हो, प्रेमात पडलेली माणसं असंच वागतात. हो नाना, या पोरीच्या प्रेमाची तरफदारी करावी अशी स्थिती नाहीये. तुम्ही जरा शांत व्हा. आणि आता आलाच आहात ना, आपण शांतपणे बोलूया, ठीक आहे? नाही नाना, आल्या पावली ह्या चित्राला घेऊन मी गावी जाणार आहे. तिचं हे वागणं मला बिलकुल पटत नाहीये. आणि मनोज प्रकरण नामंजूर. नाना, अशा अवस्थेतही अख्ख्या जगाबरोबर टक्कर देणारा मी या पोरी समोर हरलो.
ह्या पोरांना आपलं हित कशात आहे हे का कळत नाही हेच मला समजत नाही. माफ करा पण चित्राला इथून नेऊन प्रश्न सुटेल असं वाटतंय तुम्हाला? नाही, हल्लीची मुलं रागाच्या भरात काय वाटेल ते करून बसतात हो. नाही, मला एवढंच म्हणायचंय की घाई करू नका. हॅलो. हॅलो. हा हाय आदित्य, मनोज बोलतोय. अरे हाय मनोज, कसा आहेस? आहे, बरं आहे. ऍक्च्युली मला चित्राशी बोलायचं होतं, पण तिचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया येतोय. म्हटलं तुला फोन करून बघूया. बोलू शकतो का तिच्याशी? अरे वाय नॉट. जरा होल्ड करा. हो. हॅलो. चित्रा करंदीकरांना माझ्या केबिन मध्ये पाठवून द्या, अर्जंट. येस. हा मनोज. हो रे, बोलवलंय तिला. अच्छा. हा इथेच बाजूचे सेक्शन ऑफिसला आहे. ओके. जास्त वेळ नाही लागणार. आलीच. काय आदित्य? आय मीन आदित्य सर. तुझ्यासाठी फोन आहे, बॉसचा. बॉस? हॅलो सर. सर? वा, तर मला पण सर म्हणायला लागलीस का तू? तुम्ही सर? अगं मी मनोज बोलतोय. माझा आवाजही ओळखता नाही येत का तुला? मला वाटलंच होतं. आदित्य म्हणाला बॉसचा फोन आहे. अगं ते राहू दे, एक सेकंड ऐक ना. गुड न्यूज आहे. मनोज? येस येस, मला जॉब मिळालाय. काय? खरंच? येस.